मित्रो, आज आपण अध्ययन हा जो घटक आहे, आपल्याला माहीत आहे की अध्ययन हा जो घटक आहे हा आपल्या अभ्यासक्रमातला फार प्रमुख असा घटक आहे. पण या अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत हे पाहणार आहोत. यामध्ये विशेष करून आपण व्हिडिओच्या उत्तरार्धामध्ये अवधान आणि अभिरुची या घटकावर थोडा जास्त भर दिलेला आहे. कारण बाकीचे काही घटक जे आहेत ते आपल्याला थोडेसे परिचित असल्यामुळं आपण त्यावर जास्त भर दिलेला नाही, परंतु ते सर्व घटक आपण या व्याख्यानात पाहणार आहोत. तर हे जे घटक असतात पहा की अध्ययनावर जे काही परिणाम करणारे घटक आहेत त्यात पहिला म्हणजे भाग जो असतो तो म्हणजे परिस्थितीजन्य घटक. म्हणजे बाहेरच्या परिस्थितीमुळं अध्ययनावर काय परिणाम होतो किंवा अध्ययन होतं किंवा नाही होत किंवा काय कमी होते किंवा जास्त होतं असे घटक. आता हे जे त्यातला पहिला जो घटक आहे तुम्ही घरातलं वातावरण. त्या घरातलं जर वातावरण हे जर अभ्यासाला पूरक असेल म्हणजे अशा अर्थानं की आवश्यक असलेली जागा असेल, घरातलं जे काही घटक आहेत ते घटकाचे एकमेकांशी संबंध असतील, खूप कडक वडील असतील म्हणा किंवा आई असेल म्हणा किंवा खूप माणसं असतील घरात, गर्दी असेल खूप, तरीसुद्धा त्याच्या काही वेळा प्रतिकूल परिणाम आपल्या त्या विद्यार्थ्याच्या अध्ययनावर निश्चित होत असतो. काही घटक असे असतात पहा की मला घरातच त्या सोयीसुविधा ज्या आवश्यक असतात, जे किमान सोयी पाहिजे असतात, त्या किमान सोयी मिळत नाहीत आणि त्याचाही मग प्रतिकूल परिणाम होतो. आणि म्हणून मग आपण पाहतो की मुलगा किती बुद्धिमान असूनसुद्धा कदाचित घरातलं वातावरण किंवा म्हणजे त्याला असं म्हणून घेतली परिस्थिती म्हणून आपण वेगळ्या भाषेमध्ये तेवढी सोयीस्कर नसल्यामुळं, त्याला जे काय आवश्यक असलेलं साधनं मिळत नसल्यामुळं कदाचित तो चांगला अध्ययन करू शकत नाही असा जो होतो. दुसरं म्हणजे शाळेतलं वातावरण. आता शाळेतलं वातावरण असं पहा की शाळेमध्ये सुद्धा आपण काय आहे की मुळात म्हणजे तुमची वर्गखोली, त्या वर्गखोलीमध्ये ती जर हवेशीर असेल तर नंतर या ठिकाणी प्रकाश भरपूर असेल तर निश्चितपणे थोडंसं वातावरण प्रसन्न राहतं, मुलाला अध्ययन करायला ते सुलभ होतं, सोपं होतं. काही मी असं पाहिलेलं आहे की अत्यंत पत्र्याची खोली आहे, खूप मग कोंडले जातात आहे, हवा खेळत नाही आणि मग तो मुलगा अस्वस्थ होतो. लक्षात घ्या, म्हणजे खूप घाम येतो. मी पाहिले काही शाळातून ना की उन्हाळ्याचे दिवस किंवा त्या साधारणपणे मार्च एप्रिलच्या दरम्यानचे दिवस असतात, त्या काळामध्ये खूप अशी परिस्थिती होती किंवा अगदी आपल्याकडे सोलापूरसारख्या ठिकाणी जानेवारी फेब्रुवारीपासूनच सुरुवात होते त्या गोष्टीला, की खूप गरम होतं आणि मग त्या ठिकाणी मुलांना उकडायला लागतं, घाम येत असतो, त्या घाम पुसत असतात आणि शिक्षक शिकवत असतात, शिक्षकही स्वतः रुमालाने घाम पुसत असतात. अशा परिस्थितीमध्ये त्याचं लक्षच लागत नाही त्या शिक्षकाच्या अध्यापनाकडं आणि त्याचं अध्ययन निश्चितपणे होत नाही. हवेशीर पाहिजे खोली. ते त्या ठिकाणी नंतर असंही होतं की शाळेच्या आसपासचं जे वातावरण असतं, लक्षात घ्या, शाळेच्या आसपासचं जे वातावरण म्हणजे समजा सिनेमा थिएटर आहे म्हणा किंवा मार्केट आहे म्हणा, त्याचा खूप गोंगाट आहे, रस्ता आहे, रस्त्यावरून जाणारी वाहतूक, वाजणारे हॉर्न्स आणि त्यामुळं मग जे काही त्याचं लक्ष द्यायला पाहिजे, जे अध्ययन व्हायला पाहिजे, शिक्षक जे शिकवतात ते त्याचं शिकणं व्हायला पाहिजे, तर त्याच्या निश्चितपणे प्रतिकूल असा परिणाम होत असतो. या उलट जर शाळेची इमारत जरा थोडी स्वतंत्र असेल, त्याला कंपाऊंड असेल, हवेशीर असेल, थोडीशी बाग असेल किंवा म्हणजे प्रसन्न एकूण वातावरण जर असेल तर निश्चितपणे पॉझिटिव्ह असा परिणाम होतो, अध्ययन चांगलं व्हायला मदत होत असते. शाळेतलं वातावरण जसं आपण पाहिलं आहे, भौतिक वातावरण पाहिलं तसं शाळेतल्या सोयीसुविधा, त्या शाळेमध्ये अध्ययन होण्यासाठी जे आवश्यक असतात जे सोयीसुविधा त्या कितपत आहेत त्याचाही परिणाम होतो. अगदी शिक्षकाला अध्यापनासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टीसुद्धा, म्हणजे जर टीचिंग एड्स नसतील तर मग शिक्षकांना नीट शिकवता येत नाही आणि मग ते विद्यार्थ्यांनाही नीट समजत नाही. उदाहरणार्थ पण नकाशे नाही समजा आणि शिक्षकांना भूगोल म्हणजे भूगोलातला काही एखादा पाठ घ्यायचा असेल, मग शिक्षक असं शिकवणार, सगळं तर तोंडी शिकवतील आणि मग मुलांच्या समोर ते चित्र येणारच नाही, कुठं आहे विषुववृत्त, कुठं आहे कर्कवृत्त वगैरे वगैरे. तो नकाशा असेल तरच त्याला कळेल ना ते. म्हणजे हे अगदी किमान सोयीत, लक्षात घ्या, नकाशा असेल, चित्र असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची साधनं असतील म्हणा, त्याचबरोबर मग कॉम्प्युटर लॅब असेल, लॅबोरेटरी असेल, या सगळ्या जेवढ्या सोयी जास्त असतील तेवढा त्याचा निश्चितपणे चांगला परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होत असतो. नंतर अभ्यासक्रमाचं स्वरूप. आता अभ्यासक्रम जो आहे तर अभ्यासक्रमच कसा आहे त्याच्यावरही बरंच अवलंबून आहे. साधारणपणे आपण अभ्यासक्रम जो तयार केलेला असतो शासनानं किंवा बोर्ड, SCC बोर्ड असेल म्हणा किंवा जे SCRT असेल, त्यांनी साधारणपणे एक विशिष्ट वयाचे विद्यार्थी, विशिष्ट इयत्तेचं
त्या इयत्तेमध्ये किती वयाचा विद्यार्थी आहे, त्याचं मानसशास्त्रीय काय अवस्था आहे, सगळं विचार केलेला असतो आणि त्याप्रमाणेच अभ्यासक्रम आखलेला असतो. हे खरं आहे. आणि मग तो अभ्यासक्रम सगळ्या मुलाला समजावा, सामान्य मुलाला देखील समजावा, त्याला शिकता यावा, त्याला त्याचं अध्ययन सहज व्हावं अशी ती अपेक्षा असते. अशा पद्धतीने तयार केला असतो. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की जरी असं आपण सरासरी मुलगा डोळ्यासमोर जरी ठेवला असला तरी वर्गामध्ये विविध क्षमतेची मुलं असतात आणि त्यामुळं बऱ्याच वेळा काय होतं की काही मुलांना तो अभ्यासक्रम खूप अवघड वाटायला लागतो, कठीण वाटायला लागतो, तर काही मुलांना मात्र तो खूप सोपा वाटतो. म्हणजे नंतर अभ्यासक्रम हा कशा स्वरूपाचा आहे. मी म्हणलं तुम्हाला की ते कठीण अभ्यासक्रम, मी म्हणलं की जसं आपल्या SSC बोर्डाचा किंवा हा अभ्यासक्रम सोपा आहे, म्हणजे सोपा म्हणण्यापेक्षा मुलांना समजेल असं ॲव्हरेज आपण अभ्यासक्रम मुलगा डोळ्यासमोर ठेवून अभ्यासक्रम तयार केलेला असतो, त्यामुळे तसं तो समजायला हरकत असू नये. परंतु तरीसुद्धा मी म्हणलं तुम्हाला की ग्रामीण भाग आहे, त्या ठिकाणी अगदी ज्या ठिकाणी मुलांना काही सोयीसुद्धा नाहीत किंवा मुलांना कोणते कल्चरच नाही त्या भागातलं शिकण्याचं आणि त्यांना हे सगळं आपण अभ्यासक्रम तयार करून दिलेला आहे, तर कदाचित त्याचासुद्धा अत्यंत प्रतिकूल परिणाम त्या विद्यार्थी अध्ययनावर होतो. म्हणजे त्याला कळतच नाही काय चाललं आहे हे वर्गामध्ये, ते अभ्यासक्रम आपण काय शिकतो, कारण त्यांचं ते विश्वच वेगळं असतं. उदाहरणार्थ अशी कल्पना करा, आदिवासी मुलगा आहे, तो जंगलात वाढलेला आहे, कारण त्यासाठी सगळे ते भाग जो आहे सगळा जंगल एरिया, सगळा हिली एरिया आहे सगळा, आणि तिथला मुलगा आपला हा अभ्यासक्रम शिकतो आहे. त्याची तुमच्याकडच्या ह्या तुमचा ऑक्सिजन, तुमच्या कार्बन डायऑक्साईड वगैरे अमक्या सगळ्या गोष्टी ते त्याला त्याशी काही देणे घेणं नसतं त्याला त्याशी लक्षात घ्या. हा जो भाग असतो त्यामुळे त्याला शिकायला थोडीशी ती अडचण पडते अशा अर्थानं. नंतर शिक्षकाचं अध्यापन, म्हणजे शिक्षकाचं अध्यापन कसं आहे तर त्याच्यावर देखील विद्यार्थ्याचं अध्ययन अवलंबून आहे. आणि खरोखर खूप मोठा प्रमाण म्हणजे खूप मोठा बदल किंवा मोठा परिणाम म्हणून आपण फार तर शिक्षकाच्या अध्यापनाचा होत असतो. शिक्षकाबद्दल विद्यार्थ्याला किती गोडी वाटते, शिक्षकांनी विद्यार्थ्यामध्ये किती संबंध त्यांचे घनिष्ठ झालेले आहेत आणि त्यांची दोघांची फेवलिन किती जुळलेली आहे आणि मग शिक्षका त्याच्यावरही अवलंबून असतं. तसंच शिक्षकाचं अध्यापन प्रभुत्व किती आहे, म्हणजे अध्यापनची कौशल्य असतात त्याच्यावर त्याची मास्टरी किती आहे, त्याच्यावर देखील विद्यार्थ्यांचं अध्ययन अवलंबून असतं. म्हणजे शिक्षकाचं अध्यापन आपण म्हणतो की शिक्षकाचं अध्यापन प्रभावी कधी म्हणणार आपण, त्याचं त्या अध्यापनाने विद्यार्थ्याचं अध्ययन झालं तर ते प्रभावी अध्यापन होईल ना. तर या ठिकाणी हे जे काही अध्ययन व्हायचं असेल विद्यार्थ्याचं तर शिक्षकाचं अध्यापन प्रभावी असणं आवश्यक ठरतं, लक्षात घ्या. आता हा जो सगळा भाग येतो म्हणजे शिक्षकाच्या अध्यापनाचा, मग ते शिक्षक टीचिंग एड्स वापरतात का, शिक्षक विद्यार्थी कसं वागतात, वर्गात त्यांची स्टाईल कशी बोलण्याची, हे सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या आणि विद्यार्थ्यांची एकूण पातळी ह्यात थोडीशी मॅच झाली की मग असा प्रॉब्लेम येत नाही. पण शिक्षकाचं अध्यापन हा फार महत्त्वाचा घटक असतो, लक्षात घ्या. नंतर उत्तेजक पेय, ज्याला पण चहा कॉफी वगैरे असे जे पेय असतात त्यामुळे थोडासा परिणाम होतो, नाही असं नाही की चहा पिल्याला थोडंसं फ्रेश वाटतं आणि मग आपल्याला त्या फ्रेशनेसमध्ये थोडासा, जसं इतर कुठलंही काम म्हणजे अध्ययनाच्या बाबतीत नाही, की उत्तेजक पेय घेतल्यानंतर थोडा वेळ आपल्याला बरं वाटतं आणि त्यावेळेला ते कामाचा वेग थोडासा वाढलेला दिसतो. तसंच इथं देखील होतं की सर खूप थकवा आलेला आहे आणि त्याशिवाय थोडा चहा वगैरे घेतला किंवा असं उत्तेजक पेय घेतलं तर कदाचित थोडासा, पण हे तात्पुरतं असे अगदी तात्कालिक असतं, पण निश्चितपणे थोडाफार परिणाम होत असतो. आणि मादक पदार्थाचं सेवन हा जो भाग असतो हा अत्यंत प्रतिकूल परिणाम करणारा घटक असतो, लक्षात घ्या की निश्चितपणे याचा प्रतिकूलच परिणाम याच्या अध्ययनावर होत असतो. आता हे विद्यार्थी संबंधीचे आंतरिक घटक कोणते, जसं म्हणलं की बाहेरचे घटक आले, पण आंतरिक घटक कोणते, तर विद्यार्थ्याची क्षमता, म्हणजे विद्यार्थ्याची क्षमता किती आहे. कारण लक्षात घ्या की प्रत्येक विद्यार्थी, आपण म्हणलं की प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, प्रत्येक विद्यार्थी एकापेक्षा दुसरा वेगळा आहे. हे जरी असलं तरी पुन्हा एक कॉमननेस असतो. समजा 5 वर्षाचा विद्यार्थी, 6 वर्षाचा विद्यार्थी, 7 वर्षाचा विद्यार्थी, 10 वर्षाचा विद्यार्थी, त्याच्या वयामध्ये किती क्षमताचे विकसित झालेले आहेत सर्वसामान्यपणे, साधारणपणे, सरासरीनं, हे लक्षात आपण घेत असतो आणि त्याप्रमाणे आपण अभ्यासक्रम ठरवतो, पाठ्यपुस्तक ठरवतो वगैरे वगैरे. हे जरी खरं असलं, मी म्हणतो तुम्हाला की विद्यार्थी क्षमता जर कमी असेल आणि मग ते विशिष्ट अभ्यासक्रम शिकायचा असेल तर त्याच्यावर निश्चितपणे ते विद्यार्थ्याला समजायला कठीण जाईल. समजा कमी क्षमता असेल तर, आणि जर जास्त क्षमता असेल तर तो मात्र मग अभ्यासक्रम समजायला किंवा त्याला सोपं जाईल. म्हणजे विद्यार्थी क्षमता म्हणजे त्याच्यामध्ये मग बुद्धिमत्ता आली तुमची ही जी आहे, तर ही बुद्धिमत्ता जी असते की त्यातले महत्त्वाचे जो काय फॅक्टर तो म्हणजे बुद्धिमत्ताच असतो, लक्षात घ्या. नंतर पक्वता म्हणजे मॅच्युरिटी, म्हणजे एखादा विषय शिकण्यासाठी तो विद्यार्थी त्या पातळीपर्यंत गेला असला पाहिजे वयाच्या दृष्टीनं,
वयाच्या दृष्टीनं त्याची मॅच्युरिटी व्हायला पाहिजे. कारण विशिष्ट वय जसं वाढत तसं त्याची भावनिक क्षमता वाढत असतात, बौद्धिक क्षमता वाढत असतात. आणि मग ते जर नसेल आणि त्याच्या अगोदर जर तुम्ही प्रयत्न करायला लागलात त्याला शिकवायचा, तर निश्चितपणे त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. मग मी एक ठिकाणी 2 उदाहरणं येऊ देत असतो. पहा, अगदी आपण 2-2.5 वर्षीय मुलाला हल्ली तर काय करायचं, पेन्सिल देतो आणि मग त्याला लिहायला शिकवायला लागतो आणि लिहिता तो. तर चुकीचंही लक्ष आहे, कारण त्याच्या हातामध्ये ती क्षमताच प्राप्त झालेली नसते. ते बोटाची जी स्नायू असतात त्या बोटाच्या स्नायूमध्ये तेवढी ताकद आलेली नसते आणि त्यामुळे त्याला ते शिकवणं चुकीचंच आहे. त्यामुळे त्याला शिकता येत नाही. त्याच्या अध्ययनाचे निश्चितपणे प्रतिकूल परिणाम होतो, लक्षात घ्या. किंवा आपण दुसरं उदाहरण घेऊया. समजा एखादा विद्यार्थी आहे, अगदी 5वी-6वीचा विद्यार्थी आहे आणि तुम्ही त्याला खूप चांगलं काहीतरी शिकवायला कुठला तरी एखादा आवड सिद्धांत वगैरे काहीतरी शास्त्रातला नियम काहीतरी. एक साधे उदाहरण सांगतो मग मी. x⁻⁻5 ही कल्पना जर शिकवायची असेल मुलांना, तर ते 5वी आणि 4थीच्या मुलांना कळणारच नाही हे -5 काय येतं, ते घातांक -5 कसं आहेत, -5 म्हणजे काय होतं ते. तर हे कळण्यासाठी तेवढी मॅच्युरिटी यावी लागते, तेवढी पक्वता यावी लागते, तरच ती गोष्ट समजते. म्हणून त्या पक्वतेला अनुकूल असणारा कंटेंटच त्याला समजेल. म्हणून लक्षात घ्यायचं आहे की मॅच्युरिटी हा खूप मोठा परिणाम त्या विद्यार्थ्याच्या अध्ययनावर करत असतो. नंतर प्रेरणा किंवा मोटिवेशन. एखादी गोष्ट शिकायची असेल तर त्याला प्रेरणा किती मिळालेली आहे त्याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा अवलंबून असतं. म्हणजे विद्यार्थी एखादी गोष्ट शिकायची असेल त्याचा म्हणजे प्रेरणा काय करते पहा, असं म्हणलं जातं नेहमी प्रेरणेच्या बाबतीत. प्रेरणा काय करते, तर विशिष्ट काम करायला भाग पाडते व्यक्तीला, त्या कामाचा वेग वाढवते, ते काम कुठं थांबवायचं ते ठरवते. म्हणजे प्रेरणेवर ह्या गोष्टी ठरत असतात, लक्षात घ्या. म्हणजे कामाला सुरुवात करणं, त्याचा वेग वाढणं किंवा वेग कमी करणं हे प्रेरणेवर अवलंबून असतं. मग आता प्रेरणा त्याला कशी मिळते एखाद्या विषयाच्या अध्ययनाची, त्याच्यावर बरंच अवलंबून राहतं. जसं मी म्हणलं तुम्हाला, समजा एखाद्याला सांगितलं किंवा तो अमुक ही कॉम्प्युटरची परीक्षा पास केली की तुला लगेच नोकरी मिळणार आहे, तर निश्चितपणे त्याच्या कॉम्प्युटरचा जो एक अध्ययनाचा जो वेग असेल, काय त्याला शिकायचं आहे, ते निश्चितपणे वाढतो, लक्षात घ्या. कारण त्याला जी ती स्ट्रॉंग मोटिवेशन असतं की त्याला काहीतरी नोकरी मिळणार आहे किंवा काहीतरी प्रलोभन असतं त्याला त्या पुढचं. तर हे जे काय असतं की मोटिवेशन, मग कुठल्याही प्रकारचं मोटिवेशन असेल का, असे नोकरीचं असेल म्हणा किंवा एखाद्या शिक्षकाने सांगितले कौतुक केलं ते मोटिवेशन असेल, वेगवेगळ्या प्रकारचे मोटिवेशनचे स्वतंत्र एक आपला व्हिडिओ नंतर तुम्ही बघू शकता की वेगळ्या प्रकारानं आपण मोटिवेशन त्या विद्यार्थ्याला देऊ शकतो. पण मोटिवेशन हे निश्चितपणे विद्यार्थ्याच्या अध्ययनाला पूरक ठरतं किंवा खूप मोठ्या प्रमाणात ते काम करतं. जर मोटिवेशन नसेल तर बऱ्याच वेळा काय होतं की पालक अज्ञानी आहेत, पालकांना काही फारसे ज्ञान नाही किंवा काही हे नाही, मग ते काही पालक फारसं मुलाच्या मागं लागणार नाहीत, लक्षात की विशिष्ट अभ्यास कर बाबा, अमुक कर किंवा तुला हे करायचं आहे अशा पद्धतीने. त्यामुळे कदाचित त्या मुलाला मग जी काही प्रेरणा मिळायला पाहिजे असते घरातून ती थोडीशी कमी मिळते आणि त्याचा देखील प्रतिकूल परिणाम होतो. याच्या उलटही होतं काय झालं, याच्या उलटही काय होतं की बा खूप म्हणजे घरचे काही पालक असतात की त्याला वेगळे हे द्यायचं प्रलोभन दाखवत असतात म्हणा किंवा आणखी सांगत असतात, नाही तुला हे केलं तर मी तुला अमुक वस्तू देईन किंवा आणखी काय करून देईन. तर असे म्हटल्यामुळं म्हणा किंवा त्याच्यामुळे सुद्धा मुलगा विशिष्ट प्रकारचं यश मिळवायला थोडा प्रवृत्त होतो आणि त्या तो अध्ययन जास्त करायला लागतो. नंतर प्रलोभन असतं, हा मोटिवेशनचाच एक भाग आहे खरं म्हणजे प्रलोभन. म्हणजे त्याला इन्सेंटिव्ह देणं की बाबा मी म्हणलं तुम्हाला हे केलंस तू की हे पास झालं की तुला मी तुझा पहिल्या नंबरवर आला की त्याला हे बक्षीस मिळेल. आपण जी शाळेमध्ये जे पारितोषिक कार्यक्रम करतो ना, त्याचं कारण हेच असतं, लक्षात घ्या की त्या मुलाला थोडंसं मोटिवेशन मिळावं, प्रेरणा मिळावी आणि ते निश्चितपणे मिळते, लक्षात घ्या. म्हणजे अक्षरशः तुम्हाला आश्चर्य वाटेल की कधीतरी 4थी-5वीत नंबर आल्यावर म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली शाळेत पहिला जर नंबर आला तरीसुद्धा मुलाचा खूप आत्मविश्वास वाढतो. हे केवळ शाळेतल्या मुलांच्या बाबतीत होतं असं नाही, महाविद्यालयातल्या मुलांच्या बाबतीत सुद्धा होतं. तर आत्मविश्वास वाटतं, नाही मला हे जमतं, मला हे करता येतं आणि मग तो पुन्हा ते जोमान करायला लागतो. म्हणून हे अशा प्रकारचे इन्सेंटिव्ह देणं हे अत्यंत आवश्यक असतं. मग कुठल्याही स्वरूपात असले इन्सेंटिव्हसुद्धा म्हणजे ते प्रलोभन जे आहे की ज्याला बक्षीस म्हणू आपण त्याला, ते कुठल्याही स्वरूपाचं बक्षीस असू शकेल. नंतर प्रशंसा आणि निंदा. म्हणजे अध्ययन करत असताना विद्यार्थी तुम्ही जर त्याची प्रशंसा केली तर निश्चितपणे त्या विद्यार्थ्याचा अध्ययनाचा वेग वाढतो. कारण काय होतं पहा, विद्यार्थी जास्त अटेंटिव्ह होतो. पहा मी नेहमी असं सांगत असतो की शिक्षक विद्यार्थ्यांना सुरुवातीला तरी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना विषय आवडत नसतात फार, तर शिक्षक आवडतात. मग विद्यार्थी त्या विषयाचा अभ्यास का करतो, तर शिक्षकाची शाबासकी मिळावी म्हणून करतो, शिक्षकाने मला चांगलं म्हणावं म्हणून करतो.
म्हणजे मग काय होतं पहा, समजा एखाद्या एक विद्यार्थी त्याने काहीतरी वर्गात तुम्ही शिक्षकाने प्रश्न विचारला किंवा काहीतरी सांगितलेलं आहे आणि त्यांनी मुलांनी ते बरोबर उत्तर दिलं आणि शिक्षक म्हणजे शाब्बास, छान बरं का, छान मुलगा हा, खूप अभ्यास चांगला तुझा असं म्हटल्याबरोबर त्याला ते जे काही प्रोत्साहन असतं, ती जी त्याची प्रशंसा केलेली असते, त्या प्रशंसेनं दोन कामं होतात. एक काम काय होतं, त्यांनी जी कृती केलेली आहे ती कृती त्याची घट्ट होते, तो अनुभव त्याचा घट्ट होऊन जातो. आणि दुसरा भाग असा होतो की त्याचा आत्मविश्वास वाढतो की मला हे असं जमतं आणि त्या शिक्षकाच्या बद्दल त्याला एक प्रकारची ओढ म्हणतो आपण, ती ओढ निर्माण होते आणि मग त्या शिक्षकाकडून प्रशंसा मिळवण्यासाठी पुन्हा तो विषयाचा अभ्यास करायला लागतो. म्हणजे अशा पद्धतीचा अध्ययनाचा वेग असा वाढत जातो. तर शिक्षा आणि पारितोषिक आहे, जसं प्रशंसा आणि निंदा आहे तसंच हे शिक्षण पारितोषिक आहे. की निंदा करणं की एखादी गोष्ट चुकीची आहे, तर चुकीचे असं म्हणल्यामुळं काय होतं बा, आता असं अलीकडच्या ह्याच्यामध्ये मानसशास्त्रज्ञ म्हणतात की बा निंदा करणं किंवा त्याला शिक्षा देणं हे काही बरोबर नाही. कारण त्यांनी काय होतं, फक्त तुम्ही हे करू नको हे नकारात्मक फक्त सांगता, त्यापेक्षा तुम्ही पॉझिटिव्हली बोला त्याच्याशी, त्याला फक्त पारितोषिक द्या, चांगल्या गोष्टीमध्ये पारितोषिक द्या. म्हणजे नकारानं काय होतं की फक्त तुम्ही हे करून म्हणजे त्यांनी काय करावं मग अशा वेळेला की त्याची चेष्टा करायची, निंदा करायची, तर ते खूप काळ निंदा त्याला जिव्हारी लागते आणि त्यामुळे तो विद्यार्थी कदाचित त्या अध्ययनापासून थोडा परावृत्त देखील होण्याची शक्यता असते. म्हणून समजा एक विद्यार्थी चूक झाली अशी आपण कल्पना करूया, म्हणजे आपल्याला अपेक्षा असते की त्यांनी चुकीचं वर्तन करूच नाही, कारण शेवटी वर्तन बदल म्हणजेच अध्ययन आहे म्हणून आपण ते बोलतो, पण त्याचा परिणाम दुसऱ्या अध्ययनावर होतो, प्रतिकूल परिणाम होतो. म्हणून शक्यतो निंदा करणं शक्यतो टाळावं, तरी शिक्षा करणं देखील टाळावं. शिक्षण काही फार सुधारणा होत नाही फारसं काही, पण पारितोषिकानं मात्र निश्चितपणे विद्यार्थ्यामध्ये एक प्रकारचं मोटिवेशन निर्माण होतं आणि तो विद्यार्थी अध्ययनाला प्रवृत्त होतो, तो अधिक वेगानं काम करायला लागतो, चांगलं काम करायला लागतो. तसे यश आणि अपयश, एखाद्या गोष्टीत यश मिळालं की त्याला आणखी एक पुन्हा उत्साह वाढतो. छोटंसं म्हणजे अगदी फार मोठं यश मिळालं पाहिजे असं लागलं. एक साधं सांगतो मला की आपण मुलांना उदाहरण सोडवायला देतो. समजा मी शिक्षकाने त्यांना उदाहरण सोडवलेली आहेत आणि ते मला उदाहरण सोडवता आलं, पहिलं उदाहरण त्याला सोडवता आल्याबरोबर त्याला लक्षात आलं की माझं उदाहरण बरोबर आहे, की ते त्यावेळी जी त्याची काही मनस्थिती असते, तर त्यावेळी त्याचा जो काय आनंद असतो, तर तो त्याला काय करतो, पुढचं उदाहरण सोडवायला भाग पडतो. पण जर असं झालं की पहिलंच उदाहरण त्याला सोडवता आलं नाही, फेल्युअर आलं, की मग तो पुढचं उदाहरण सोडवायच्या भानगडीत पडत नाही, तिथून तो थोडासा कदाचित तो बाजूला जायला लागतो. आणि म्हणून तर मग आपण काय म्हणतो की ते एक सूत्र सांगतो पहा, की सोप्याकडून अवघड्याकडे किंवा ज्याला आपण सुगमाकडून दुर्गमाकडे असं म्हणतो. नेहमी अगोदर सोपी घ्यावी, त्यांना हळूहळू त्याचा कंटेंट जो आहे तो थोडासा कठीण होत जावा. तसं अगोदर जर आपण कठीण घेतल्या गोष्टी तर मुलगा पळूनच जाईल वर्गातून. म्हणजे अशा अर्थानं जे यश जे असतं ते यश निश्चितपणे मुलाला पुढचं काम करायला भाग पाडतं, अध्ययन करायला भाग पाडतं. नंतर थकवा आणि कंटाळा, त्या दोन गोष्टी लक्षात घ्या. थकवा ही शारीरिक गोष्ट असते, म्हणजे एकच एक काम सातत्यानं केलं की माणसाला थकवा येतो. कारण त्या पेशीमध्ये मग काय होतं की त्या पेशीतल्या शिळ्याचं जे ज्वलन होतं त्यातनं जे कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि मग आपण थकवा येतो, जांभया यायला लागतो वगैरे. ही झाली थकव्याची साधारणपणे स्थिती असते. आणि ह्या थकव्याचा अत्यंत प्रतिकूल असा परिणाम अध्ययनावर होतो. कारण त्या काळामध्ये असं थकवा आलेला असेल, तुम्ही जर नवीन काय शिकायला लागलात तर ते शिक्षण होत नाही किंवा ते अध्ययन होतच नाही, कारण तुमची मनस्थिती त्याला तशी नसते. आता कंटाळा हा देखील अध्ययनावर प्रतिकूल परिणाम करतो. बऱ्याच वेळा आपण कंटाळा आणि थकवा हे साधारणपणे एकाच अर्थानं वापरतो, पण हे दोन वेगळ्या गोष्टीत लक्षात घ्या. कंटाळा म्हणजे बोर्डम आहे, म्हणजे याला कसं पहा की कदाचित समजा अशी कल्पना करा की शाळेत शाळा सुरू झालेली आहे, 10:30 वाजता शाळा सुरू झाली, मुलं वर्गात गेलेली आहेत, पहिलाच तास आहे, त्यावेळेला थकवा यायचं काहीच कारण नाही, कारण मुलं आत्ताच शाळेत आलेली आहेत, फ्रेश आहे सगळी, तर थकवा यायचं काहीच कारण नाही. पण मग अशा वेळेला निश्चितपणे अध्ययन चांगलंच व्हायला पाहिजे, परंतु तो त्याच तासाला शिक्षक जर फार रटाळा असेल, शिक्षकाचं अध्यापन जर फार कंटाळवाणं असेल, रटाळा असेल, तर मात्र मग पहिल्या तासाला देखील त्याला कंटाळा येतो आणि मग कंटाळा आला की त्याला मग ते शिकायला नको वाटतं. म्हणजे हा जो भाग आहे फरक लक्षात घ्या. थकवा म्हणजे 2-3 तास तो शिकला तर तिसऱ्या तासाला कदाचित थकवा येईल, कारण ओळीनं तो 3 तास एकच एक काम करत राहिला आहे, शिक्षक बोलत राहिले, विद्यार्थी ऐकत राहिलेला आहे, असं शक्यता आहे.
आणि मग तेव्हा ते थकवा समजू शकतो मी. परंतु पहिल्या तासातसुद्धा बोर म्हणजे जर हे होत नसेल तर तो थकवा नसून तो कंटाळा असतो, हे लक्षात घ्यायचं. आता महत्त्वाचं मी म्हणत मला या व्हिडिओमध्ये मला जास्त माझा फोकस आहे तो अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये अवधान आणि अभिरुची याच्यावर. तर असं पहा की अवधान म्हणजे काय, तर अवधान म्हणजे एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा होऊन तिच्याकडे आपल्या जाणीवेचा ओघ वळवणं. एक उदाहरण सांगतो मला की लक्ष देणं, ज्याला आपण नेहमीच्या भाषेमध्ये आपण लक्ष देणं म्हणतो, त्याला असं म्हणतो. आता हे कसं होतं लक्ष देणं पहा. बऱ्याच वेळा असं होतं की आपण रस्त्याने चाललेलो असतो आणि एखाद्या गोष्टीकडे आपलं लक्ष जातं. कुठंतरी काहीतरी छोटासा ॲक्सिडेंट झालेला आहे म्हणा, किंवा कुठं एखाद्या पानटपरीवर गाणं लागलेलं आहे, तिकडे आपलं लक्ष होतं, गाणं अरे कुठलं गाणं लागलेलं आहे. हे कसं होतं लक्ष दे, हे लक्ष जाणं म्हणतो ना, त्याला म्हणतो आपण अवधान म्हणतो. त्यालाच आपण अवधान म्हणतो. इकडं माझं गाण्याकडे लक्ष गेलं, किंवा माझं त्या मोठ्या कार आली मोठी, त्या कारकडे लक्ष, किंवा मोठ्या एखादा साईनबोर्ड असते, एखाद्या कुठल्या जाहिरात एक नवीनच लागलेली असते, जाहिरात पाहते तिकडे लक्ष. तर हे जे लक्ष जाणं आहे त्यालाच म्हणतो आपण, म्हणजे जाणीवेचा ओघ आपण तिकडे वळवला तर म्हणतो आपण अवधान म्हणतो. आता हे अवधान जे आहे ते अवधान असतं ते अभिरुचीचं व्यक्तरूप असतं. अवधान जे असतं ते अभिरुचीचं व्यक्तरूप म्हणजे काय असं, तुम्हाला ज्याची आवड आहे ना बऱ्याच वेळेला, तर त्याचं ते व्यक्तरूप म्हणजे कसं पहा की आपण रस्त्याने दोघं मित्र चाललेलो आहोत आणि मी मग कशी म्हणल्याप्रमाणे एखाद्या कुठं रस्त्याला काही छोटंसं दुकान किंवा काहीतरी चाललं, तिथं काहीतरी रेकॉर्ड किंवा गाणं ऐकू येते. तर चौघापैकी कदाचित त्या तिघांना ऐकू येत नाही ते गाणं, किंवा त्याचं लक्ष नसतं, पण एकाला मात्र गाण्याकडे लक्ष जातं, ते कोणतं गाणं चाललं आहे. कधीच असं असतं पहा, ज्याला गाण्याबद्दलची अभिरुची असते त्याचं लक्ष गाण्याकडे जातं, किंवा रस्त्याने चाललेलं एखादी फुलाची झाड दिसते, खूप सुंदर फुलं दिसत, तर दोघं तिघं जर आपण चाललेलं त्यातलं एकालाच फुल दिसतं, म्हणजे खरं तर आपण सगळ्यांनी पाहिले, पण आपलं लक्ष जात नाही त्या फुलाकडं. का तर त्याला जे फुलांच्याबद्दलचे आकर्षण असतं, ओढ असते, अभिरुची असते, त्यालाच ते फुल तिकडं त्याचं लक्ष वेधून घेतलं जातं. म्हणून असं म्हणलं जातं की अवधान हे अभिरुचीचं व्यक्तरूप आहे. आणि असं म्हणलं जातं की अवधान जर आपण केंद्रित करू शकलो तरच अध्ययन चांगलं होतं. म्हणजे विवेकानंदच्या बाबतीत तर म्हणतात की अवधान जर आपण पूर्ण केंद्रित करू शकतो, जगात असा कोणताही विषय असत नाही की आपल्याला समजणार नाही. म्हणजे इतक्या टोकाचं विधान केलेलं आहे. तर आपण एवढं नक्की लक्षात ठेवायचं की अवधान जर अध्ययन चांगलं व्हायचं असेल तर अवधान त्या ठिकाणी आपण केंद्रित करू शकलो, टिकवून ठेवू शकलो तरच अध्ययन चांगलं होईल. आता ह्याचा दुसरा भाग जो आहे तो अभिरुची. म्हणजे अभिरुची म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीविषयी वाटणारी ओढ. आता अभिरुची ह्या संपादित असतात लागतील. म्हणजे असं काही नाही की म्हणजे काय असं लोक म्हणतात नाही सर ते त्यांच्या घरात ना संगीताची आवड म्हणजे त्यांच्या आईवडिलापासूनच आहे, असं नसतं लागेल. ही जी गोष्ट अभिरुची ही गोष्ट संपादित आहे. म्हणजे आपण एखादी आवड निर्माण करू शकतो. कशी करायची तो आणखी वेगळा भाग. म्हणजे आपण एखाद्या गोष्ट समजा एखाद्या मुलाला समजायची कल्पना करू, आपण शाळेतले विद्यार्थी आहेत. आता ते शाळेतले विद्यार्थी कुठले आहेत, खेड्यातले शाळेतले विद्यार्थी आहेत, काही शेतकऱ्याच्या घरातले आहेत, कुठले ते आदिवासी आहेत, कुठले नंदेवाल्याचं आहे, कोणा गारुड्याचं आहे, अशी मुलं सगळी शाळेत आपली येऊन बसलेली आहेत. ह्यांना वाचनाची आवड असेच काहीच कारण नाही, कारण त्यांनी कधी वाचलंच नाही, कधी पुस्तकं त्यांच्या घरात नव्हतीच, कधी पाहिलीच नाहीत. पण जर आपल्याला त्यांच्यामध्ये जरी निर्माण करायचं तर हे करता येतं लक्षात, कारण ही अभिरुची संपादित गोष्ट आहे, काही जन्मजात गोष्ट नाही आहे. मग सातत्यानं आपण जर त्याला वाचायला लावलं, हळूहळू गोष्टीची पुस्तकं दिली, हळूहळू दररोज सातत्यानं शिकवत गेलो की हळूहळू त्यांना वाचनाची आवड निर्माण होते लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्या आणि शिक्षकाच्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. असं म्हणून चालत नाही त्या मुलांना आवडच नाही अभ्यासाची आवड आपण लावायची असते, वाचनाची आवड आपण लावायची असते. गणितासारख्या विषयातसुद्धा गणित उदाहरण सोडवण्याची सुद्धा अभिरुची निर्माण करायची असते. सातत्यानं आपण जर एखादी गोष्ट करत गेलो, सांगत गेलो, त्याच्यावर जर प्रेरणा घेत गेलो, त्याचं कौतुक करत गेलो आणि ते जर होत गेलं आणि सातत्यानं केलं की अभिरुची विशिष्ट पद्धतीची अभिरुची निर्माण होतेच. तर अभिरुचीमध्ये व्यक्तिभिन्नता आढळते. म्हणजे प्रत्येकामध्ये सगळ्याच अभिरुची असतात असं म्हणून त्याला जशी संधी मिळालेली असते ती संधी आणि त्याच्या काही जन्मजात काही कल एका गोष्टीकडे असतो, म्हणजे ज्याला अभिज्ञता म्हणतात त्याला, तर त्याच्यावरती अवलंबून असतं की त्याला अभिरुची कुठली असेल. मी मग अशी म्हणतो तुम्हाला की अभिरुची आपल्याला निर्माण करता येईल, संगीताची सुद्धा अभिरुची निर्माण करता येईल,
परंतु ज्याचा जन्मजात कल संगीताकडे आहे आणि त्याच्यात जर पण अभिरुची निर्माण केली तर तो संगीतात जास्त मोठ्या पदावर जाऊ शकतो किंवा चांगलं यश मिळवू शकतो. तसं म्हणजे त्याचा बौद्धिक म्हणजे जन्मजात असलेला कल आणि आपण केली, पण असं होत नाही की त्याचा कल नाही संगीताकडं म्हणून आपण संगीताविषयी अभिरुची निर्माण करू शकत नाही. कदाचित मी त्या विशिष्ट एका लेवलला जाणार नाही, परंतु निश्चितपणे मला संगीत समजण्या इतकं माझी आवड निर्माण होऊ शकते. असं तसं अभ्यासाच्या बाबतीत असेल, शालेय घटकाच्या वाचनासाठी असेल म्हणा, तर जरी समजा त्याचा कल नसला एखाद्याचा कल असा असतो मुलाचा सुद्धा की त्याला कृती करण्याकडे त्याचा कल असतो, मेकॅनिकल त्याचा ॲप्टिट्यूड असतो, यांत्रिक काम करण्याकडे कल असतो. पण आपल्याला असं म्हणून चालणार नाही त्याचा तिकडे कल आहे सर मग ह्याला शाळा शिकवायला नको असं नाही चालत. लक्षात घ्या, कारण शाळा शिकण्यासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत, किमान गोष्टी लागतात. लक्षात घ्या, एक सामान्य आपण जे शिकवतो माध्यमिक विशेषतः माध्यमिक स्तरापर्यंत ते सामान्य नागरिक होण्याच्या दृष्टीने शिकवत असतो. त्याला कुठे अमुकच करायचं म्हणून शिकवत नाही. तर त्यासाठी किमान जे लागतं म्हणजे गणित असतं. एखादं काही म्हणत नाही सर त्याला काही त्याला गणितात काहीच इंटरेस्ट नाही, त्याला काही त्याचा कल नाही गणितामध्ये. लक्षात घ्या, जरी समजा गणिताकडे कल नसला तरीसुद्धा आपल्याला त्याला गणित शिकवावंच लागतं, कारण त्याला सामान्य नागरिक म्हणून गणित त्याला आवश्यक आहे. आणि मग ते शिकवायचं असेल तर त्याला काही आपण अभिरुची निर्माण केली पाहिजे. हे आपलं काम आहे शिक्षकाचं, हे लक्षात घ्यायचं. म्हणून इंटरेस्ट इज ए लेटेंट आर्टिस्ट. म्हणजे जसं मग असे उलटं ते जसं म्हणलं की अवधान हे व्यक्तीचं व्यक्तरूप आहे आणि इथं काय होतं उलटं सांगतो आपण, इंटरेस्ट इज ए लेटेंट आर्टिस्ट. म्हणजे हे अभिरुची म्हणजे काय ते अवधानाचंच सुप्त रूप आहे. इकडं व्यक्त रूप आहे तर इथं सुप्त रूप आहे. आता अवधान जे आहे अवधानावर परिणाम करणारे घटक कोणते म्हणजे की ते अभिरुचीवर आहे, व्यक्तीची अभिरुची त्याच्यावर तर निश्चितपणे अवधान अवलंबून आपण पाहिलं की व्यक्तीची जी काही अभिरुची असते त्यानुसार त्याचं लक्ष कुणीकडे जाईल हे अवलंबून असतं. त्याचबरोबर नैसर्गिक प्रेरणा म्हणजे कसं पहा की ज्या नैसर्गिक प्रेरणा आपल्याला म्हणजे भूक असेल, तहान असेल, अमुक असेल, तर ह्या नैसर्गिक प्रेरणा आहेत त्याच्या अनुषंगानं त्या अवधानावर परिणाम करत असतात. म्हणजे माझं लक्ष कशाकडे जाईल तर माझ्या नैसर्गिक प्रेरणा कोणत्या आहेत त्याच्यावर जाईल. म्हणजे मला भूक लागलेली आहे तर माझं लक्ष कशाकडे जाईल, खाण्याच्या पदार्थाकडे माझं लक्ष जाईल. अशा अर्थानं नैसर्गिक प्रेरणा हा एक देखील अवधानावर परिणाम करणारा घटक असतो. तसं इच्छा आणि तात्कालिक गरज म्हणजे आत्ताची माझी गरज काय आहे तर त्यामुळे सुद्धा तसंसुद्धा मला जी तात्कालिक गरज जी असते किंवा जी इच्छा असते त्याचाही परिणाम अवधानावर होत असतो. लक्षात घ्या, म्हणजे अवधान माझं कुठं जाईल, कशाकडं माझं अवधान जाईल तर माझी आत्ताची गरज काय आहे. म्हणजे एक उदाहरण सांगतो की बा तरुण मुलगा आहे, ग्रॅज्युएट झालेला आहे, त्याची तात्कालिक गरज काय आहे तर नोकरी पाहणं ही त्याची तात्कालिक गरज असते. तुम्हाला वर्तमानपत्र हातात घेतली, तू काय पाहिजे पहिल्यांदा तर तो नोकरीचा कॉलम जो असेल तर ते पाहिलं, तिकडे लक्ष जाईल, बाकीच्या मजकुराकडे जाणार नाही. पण समजा आता कॉन्ट्रॅक्टर आहे तर त्याचं ते टेंडर वगैरे कुठल्या कंपनीचे काही कॉर्पोरेशनचे वगैरे आहेत का तिकडे जाईल, बरोबर आहे का. तरुण मुलगा किंवा याचं तर सिनेमाची जाहिरात तिकडे जाईल वगैरे अशा अर्थानं. नंतर मनस्थिती म्हणजे प्रत्येकाची मेंटल सेट असतो आणि त्या मेंटल सेटप्रमाणे त्याचासुद्धा अवधानावर परिणाम होतो. म्हणजे काही कसे असतात काही लोकांची एक वृत्ती असते बनलेली असते. काही लोक धार्मिक वृत्तीचे असतात, काही लोक वैज्ञानिक वृत्तीचे असतात, काही धार्मिक वृत्तीचे लोक असतात. मग काय होतं त्यांचं ते कुठलेही त्यांना लक्ष कसं कुठं जातं त्यांचं ते कसं परिणाम करतं त्या अवधानावर माहिती आहे का. त्यांना काही बघितलं ते लक्ष होतं, ते त्यात कसं दिसतं बघा, त्या पानामध्ये बघा त्याचं तुम्हाला गणपती दिसतो का नाही पहा, ते देठ कसा दिसतो, देठ म्हणजे त्याची सोंड आहे वगैरे 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 असं. म्हणजे हा जो प्रकार असतो त्याचा मेंटल सेट असतो आणि त्यामुळे तशा दृष्टीने त्याचं लक्ष जात असतं. त्याचा परिणाम त्या अवधानावर होत असतो. नंतर सवय, एखाद्या गोष्टी सवयीमुळे म्हणजे सवयीमुळे देखील त्या गोष्टी ज्या असतात ते तिकडं आपलं लक्ष वेधलं जातं. म्हणजे आपल्याला एक विशिष्ट प्रकारची जी सवय असते त्या ती जी सवय आहे ती सवय काय करते तुम्हाला की विशिष्ट पद्धतीने किंवा विशिष्ट गोष्टीकडं लक्ष द्यायला आपल्याला भाग पाडते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल पहा की आपल्याला समजा फिरायला जायची सवय आहे, फिरायला जायची जर सवय असेल तर त्याप्रमाणे बरोबर आपण फिरायला जाताना ज्या गोष्टी असतात तिकडंच म्हणजे फिरण्याच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत तिकडंच तुमचं त्या ठिकाणी लक्ष जात असतं. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीची सवय आहे त्या सवयीच्या गोष्टीकडेच तुमचं ते लक्ष जात असतं.
तसंच वृत्ती, जसं मगाशी म्हणत मनस्थिती जशी तशी वृत्तीसुद्धा, तुमच्या ज्या वृत्ती असतात त्या वृत्तीप्रमाणे तुमचं जे काय आहे ते लक्ष जातं. म्हणजे मी मगाशी म्हणलं की तुम्हाला जसं की धार्मिक वृत्तीची व्यक्ती आहे, की जसं मनस्थिती बाबतीत म्हणलो ना, तसंच या ठिकाणी सुद्धा की विशिष्ट प्रकारची वृत्ती आहे. आता मला या ठिकाणी माझ्या शिवरे समजा वैज्ञानिक वृत्ती आहे की ज्याचा थोडा माझ्यावर प्रभाव जास्त असतो, आपण म्हणूया थोडा, की त्याची अशी वृत्ती आहे की मग त्याचं काय होतं की त्याचं लक्ष काय होतं की अशाच गोष्टीकडे जातं ज्या त्याच्याशी संबंधित त्या गोष्टी आहेत, जे वैज्ञानिक गोष्टी ज्या आहेत त्याच गोष्टीकडं त्याचं लक्ष जातं. त्याला तिकडं पाहत नाही की एखाद्याचं त्याची वृत्ती अशी बनली असते, एखादी अभ्यास वृत्ती असते किंवा काही, आणि मग त्याला त्याची कुठे गेलं त्याचं दुकान, पुस्तकाच्या दुकानाकडे लक्ष जातं. ते पुस्तकाचं दुकान कुठं आहे, त्यातनं काय मिळतं का आपल्याला, म्हणजे अशा पद्धतीनं हा सगळा तो त्या गोष्टीकडे पाहत जातो. त्याचं लक्ष जे जातं ते मी म्हणून मग त्याची वृत्ती अशी बनलेली आहे, वाचनाची वृत्ती बनलेली आहे त्याची, म्हणजे वाचन म्हणण्यापेक्षा अभ्यास वृत्ती बनलेली आहे. कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करण्याची वृत्ती बनलेली असेल तर मग तो प्रत्येक वेळा काय करतो की त्याचं लक्ष असंच जातं की ह्याच्यातनं कशातनं काय मिळेल, तर अशा अर्थानं. आता अवधानावर परिणाम करणारे बाह्य घटक कोणते आहेत पहा, तर म्हणजे उद्दीपकाची तीव्रता. आता हे जी उद्दीपकाची तीव्रता हा जो काही घटक आहे, म्हणजे आता आपण ज्यावेळा बाहेर एखादा फार मोठा आवाज, म्हणजे याचा आवाज म्हणतो प्रकाश, तीव्र प्रकाश असेल, म्हणजे आपण पाहतो की रात्रीच्या वेळेला जेव्हा तीव्र असा जर प्रकाश असेल तर सहजपणे आपलं तिकडं लक्ष जातं. म्हणजे समजा सगळ्या बाहेरच्या साध्या डिम लाईट्स आहेत आणि एखाद्या दुकानदाराने काय केलेलं आहे की थोडासा आपला जो बल्ब आहे तो थोडासा तीव्र असा बल्ब ठेवलेला आहे, तीव्र प्रकाशाचा बल्ब ठेवला आहे, तर पटकन आपलं लक्ष त्या बल्बकडे जातं. अशा अर्थानं तीव्रता लक्षात घ्या. तसंच उद्दीपकाचा आवाज, म्हणजे आवाज मोठा असेल की जसं म्हणलं की आपण पटकन आपल्याला लक्षात ढोल वाजायला तिकडे आवाज आहे, तिकडं आपण लगेच कान तिकडे वळायला लागतो. ह्या उद्दीपकाचा आवाज जो आहे तो आवाज देखील त्या अवधानावर परिणाम करतो, म्हणजे आपल्याला तिकडं अवधान द्यायला तो भाग पाडतो. नंतर उद्दीपकाचं स्वरूप, म्हणजे एकदम मोठी वस्तू असेल, म्हणजे जो काही वस्तू, तर आपल्या त्या आकाराकडचा जो आकार असतो तर तो फार मोठा असेल तर पटकन लक्षात येतं. म्हणजे रस्त्याने समजा अशी कल्पना करू आपण, रस्त्याने काही जनावरं चाललेली आहेत पण मध्ये हत्ती एक चाललेलं दिसलं तर पटकन आपलं हत्तीकडे लक्ष आहे किंवा उंट्याकडे लक्ष आहे, कारण ते इतरांच्या तुलनेने एकदम मोठं आहे. म्हणजे जे काही बाकीची 10-20 जनावरं चालली होती त्या जनावराकडे न जाता हत्तीकडे जातं, का तर हत्ती मोठा आहे अशा अर्थाने. किंवा रस्त्याने वाहनं चालली आहेत आणि एकच मध्ये बाकी सगळ्या कार चाललेली, एक मोठेच मध्ये ट्रक चाललेला आहे, तर पटकन लक्ष त्या ट्रककडे जातं, लहानच्या बाकीच्या गाड्यांकडे जात नाही. नंतर आवर्तन, ज्याला काय म्हणतो पुन्हा 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 होणाऱ्या गोष्टी. आपण पाहिलं असेल की काही ठिकाणी डेकोरेशनमध्ये असे फिरती लाईट ठेवतात पहा, फिरती लाईट ठेवतात. म्हणजे फिरती लाईट ठेवल्यामुळं काय होतं की आपलं लक्ष तिकडे जातं. समजा ती लाईट कॉन्स्टंट असते, अशी जे छोटीशी अशी जे माळ केली असते त्या माळा जर नुसती माळ लावलेली असते कधीच आपलं लक्ष जाणार पण नाही. पण ते सारखीशी फिरणारी असेल ती माळ तर मात्र आपलं लक्ष निश्चितपणे तिकडे जातं. नंतर बदल, म्हणजे परिवर्तन किंवा बदल ज्याला आपण म्हणूया, की बदल झाला की पहिला जे काही होतं त्याच्यामध्ये बदल झाला की आपलं पटकन लक्ष तिकडे होतं. म्हणजे कालपर्यंत हे होतं आणि एकदम असं झालं की अरे इथं ही वस्तू होती नव्हती, की हा जो बदल झालेला असतो तो बदल आपल्याला पटकन तिकडं लक्ष वळवतो आपलं, की तो बदल जो असतो त्या बदलाकडं, म्हणजे ती जी परिस्थिती असते कुठल्याही, मग ती वस्तूच असली पाहिजे असं नाही, परिस्थिती असेल म्हणा किंवा एक ठिकाणचा अभ्यास असेल म्हणा, काय असेल, बदल झाला की लक्षात येतं आपल्याला. म्हणजे आज समजा वर्गात तुम्ही गेला, त्या वर्गात नेहमी या ठिकाणी समजा काही ते फळा वगैरे आणि नुसतं एखाद्या वेळा असं झालं की ते तुमचे ते डायस किंवा जे टेबल असेल ते टेबल नुसतं दुसऱ्या बाजूला ठेवलं पटकन लक्ष, अरे टेबल इकडं आज इकडं आलं बरं, खरं म्हणजे काहीच कारण नसतं पण पटकन लक्ष येतं का, तर कालपर्यंत इकडं होतं ते आज इकडे दुसऱ्या बाजूला ठेवलं गेले टेबल. म्हणजे हा जो बदल आहे की बदल झाला की आपल्याला लक्ष येतं. नंतर हालचाल, म्हणजे हालचाल असणाऱ्या वस्तूकडे लक्ष जातं मुलांचं. अगदी लहान मुलांसुद्धा तुम्ही पहा की त्याच्यापुढे एखादी छोटीशी तुम्ही मोटर आणून द्या त्याला खेळायला, अगदी 2 वर्षाचा मुलगा असेल, 2-2.5 वर्षाचा, नुसती मोटर, पण ती मोटर अशी द्या की ती चालत नाही, नुसती आपली एका ठिकाणी स्थिर आहे, तर त्या मुलीकडे पाहत नाही. पण ती अशी फिरणारी असेल, म्हणजे जरा चालणारी मोटर असेल ना काय, किंवा खेळणं असेल की ते असं हालचाल करत चाललेलं आहे, की ते मुलाचं लक्ष त्या खेळण्याकडे जातं, एका स्थिर वस्तूकडे जात नाही, तर त्या हालचाल करणारी जे काही खेळणं असतं त्याकडे जातं. तसंच विरोध, म्हणजे जी काय सिच्युएशन आहे त्याच्या अगदी उलट जर काही घटना घडली किंवा काही रंग असा आला
तर नक्की आपल्याला लक्षात येतं की या ठिकाणी हा बदल झालेला आहे, की हा जो बदल असतो, हा बदल म्हणजे हा जो विरोध आहे, हा विरोध आहे, त्या विरोधाकडे आपलं पटकन लक्ष जातं. म्हणजे पांढरा रंग आहे तिथे एकदम पांढऱ्या शेजारी काळा रंग लावलेला आहे, तर लगेच लक्ष जातं. पण समजा पांढऱ्याच्या शेजारी अगदीच लाईट असा दुसरा एखादा येलो म्हणा किंवा अगदी ब्राऊन म्हणा असं अगदी लाईट घेतला तर लक्ष जाणार नाही. पण अगदी पांढऱ्याविरुद्ध काळा घेतला की पटकन तिकडं लक्ष जातं. नंतर नाविन्य म्हणजे जे नवीन गोष्ट असते ती लक्ष जातं, की जे कालपर्यंत नव्हते आता नवीन पाहिली की आपलं त्याकडं लक्ष जातं. आता हे जे सगळे घटक आहेत हे सगळे आहे अवधानावर परिणाम करणारे घटक. आणि अवधान कशावर परिणाम करते? अवधान परिणाम करते आपल्या अध्यापनावर. म्हणून आपण हे घटक पाहिलेत. आता लक्षात घ्या, ह्याचा संबंध कशाशी आला? ह्याचा संबंध आला शिक्षकाच्या अध्यापनाशी आला. म्हणजे शिक्षक ज्यावेळेला अध्यापन करत असतील त्यावेळेला शिक्षकांनी ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात, की मुलांचं लक्ष कशाकडे जाऊ शकतं. मग वस्तू दाखवायची असेल तर कशी, ते नवीन जर तुम्ही 30 वस्तू दाखवायला लागलात तर मुलांचं लक्ष जाणार नाही तिकडं. म्हणून मग ते नवीन काहीतरी काही नवीन दाखवलं पाहिजे. किंवा मग नुसतं तुम्ही या ठिकाणी नुसतं स्थिर उभा राहिला तर मुलाचं लक्ष जाणार नाही. पण तुमची हालचाल जर तुम्ही हातवारे वगैरे असं काही करत असाल तर मुलांचं सहज लक्ष जाईल. बदल केला पाहिजे. नंतर उद्दीपक जो आहे तो थोडंसं त्याची तीव्रता म्हणजे समजा एखादं काही जे मॉडेल म्हणा चित्रपट दाखवायचं असेल ते थोडंसं आकर्षक असलं पाहिजे. अशा अर्थानं या ठिकाणी याचा संबंध शिक्षकाच्या अध्यापनाशी येतो. आणि मग शिक्षक अध्यापनाशी येतो म्हणून मग विद्यार्थ्याच्या अध्ययनाशी येतो. आणि अशा अर्थानं मग अवधान हे विद्यार्थ्याच्या अध्ययनावर परिणाम करत असतं. म्हणजे अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये अवधान आणि अभिरुची 2 घटक महत्त्वाचे आहेत. तर ह्या ठिकाणी बाकीचे सगळेच मी घटक अगोदर सांगितले आणि त्याच्यानंतर हे 2 घटक सांगितले होते की अवधान आणि अभिरुची. मग अशी म्हणलं की अभिरुची बाबतीत शिक्षकाने काय लक्षात घ्यायचं आहे? तर अभिरुची संपादित आहे, ही काही जन्मजात गोष्ट नाही. त्यामुळं आपल्याला जशा पाहिजेत, आपल्याला ज्या पाहिजेत म्हणजे ज्या विद्यार्थ्याच्या हिताच्या गोष्टी आहेत अशा अभिरुची आपल्याला विकसित करायची. कोणत्या अभिरुची विकसित करायच्यात आपल्याला? तर विद्यार्थ्याला काय करायचं आहे? अभ्यासाची अभिरुची निर्माण करायची आहे. पुस्तकाबद्दल कारण काय पहा, मी म्हणलं तुम्हाला की खेड्यामध्ये आपण मुलं वाढलेली असतात, शेतात घरी वाढत असतात किंवा जंगलात राहिलेली मुलं असतात, ती शाळेत आलेली असतात, त्यांना अभिरुची नसतेच. लक्षात घ्या, पुस्तकाबद्दल अभ्यासाबद्दल अभिरुची कधीच नसते. त्यांना शेतातल्या कामाबद्दल अभिरुची असते किंवा ते जंगलात फिरण्याची अभिरुची असेल, खेळण्याची अभिरुची असेल. पण तुमच्या पुस्तकातला अभिरुची नसेल पण आपल्याला ती अभिरुची निर्माण करावी लागेल, कारण तिथूनच आपण त्या शिक्षणाकडं वळतो आहोत. हे शिक्षणाचं काम असतं. आणि अशा अर्थानं हे जे घटक आहे सगळे अध्यापनावर परिणाम करणारे घटक हे शिक्षकाला माहीत असणं आवश्यक असतं. त्याची दखल शिक्षकानं घ्यायची असते. तुम्ही त्याची दखल घ्याल अशी मी आशा करतो आणि या ठिकाणी मी थांबतो.